मैथिली, मयुरी, माया, मंगेश, महेश आणि एम या अक्षरावरून जर तुमची नावं सुरू होत असतील किंवा तुमच्या आजूबाजूंना फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये एम या अक्षरावरून जर कोणाचं नाव सुरू होत असेल तर हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी. एम हा जो अल्फाबेट आहे तो इंग्लिश अल्फाबेटमधला 13वा अल्फाबेट आहे. 13 1 + 3 = 4. सो या लोकांना सूर्य, गुरु आणि राहू या ग्रहांची एनर्जी मिळत असते. सो बघा, सूर्याकडून ह्या लोकांना जिद्द, चिकाटी, डिसिप्लिन, धडाडी हे सगळं मिळतं. गुरुकडून त्यांना एक छोटीशी मॅच्युरिटी, अभ्यासाबद्दल ची ओढ, नवीन नवीन शिकण्याकडे ह्या लोकांचा कल असतो. आणि राहूमुळे जी आहे ती ह्यांना थोडीशी चलाकी पण मिळत असते. सो मी म्हणणार नाही की हे लोक टोटली चलाक आहेत, पण एक थोडीशी चलाकी त्या लोकांना राहूकडून मिळत असते. एम ह्या त्या अक्षरावरून ज्यांची नावं सुरू होतात ही लोक मनापासून खूप चांगली असतात. खूप सिंपल असतो स्वभाव त्यांचा. आणि ह्यांची गंमत अशी आहे ना की नेचर जरी खूप चांगलं असलं ना तरी तो त्यांचा चांगुलपणानं सारखं सिद्ध करायला जातात. त्यामुळे होतं काय, दे एंड अप गेटिंग युज्ड अप. सो लोक ह्यांचा बरेचदा आहे ना फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. बरेचदा ह्यांचा फायदा करून घेतलाही जातो. आणि राहूमुळे काय होतं ना की जसं ह्या लोकांना लोक फायदा करून घेतात ना तसं ह्यांनाही माहीत आहे की आपल्याला कोणाकडून काय काम काढून घ्यायचं आहे. सो हसत खेळत गोड बोलून हे लोक आपली कामं लोकांकडून काढूनही घेण्यात तेवढीच तरबेज असतात. मग हे अक्षर आपल्याला जर मराठीत सांगड घालायची झाली तर ते दिले गेलेलं आहे सिंह राशीला. सिंह रास ह्याचा जो कारक ग्रह आहे तो आहे सूर्य. सेम जसं आपण डिस्कस केलं की जिद्द, चिकाटी, डिसिप्लिन आणि हार्डवर्क हे लोकांना सूर्याकडून मिळत असतं. सो तुम्हाला रिलेट होतं आहे का, तुमच्या आजूबाजूला जी एम अक्षरावरून लोक आहे त्यांच्याशी हे कॅरेक्टरिस्टिक्स मॅच होत आहेत का? पटापट फॉरवर्ड करा हे सगळं एम अक्षरवाल्या लोकांना. आणि येस, मला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करून कळवा की हाऊ डू यू फील, आर these characteristics matching with your family, friends, yourself? आणि स्टे ट्यून्ड. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब द चॅनल. आपण लवकरच भेटूयात पुढच्या अक्षराबरोबर. थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड. टेक केअर. बाय बाय.